नमस्कार. मी सचिन मारुती शिंदे. कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 या अनुषंगाने मी प्रभाग क्रमांक 17 नागरिकांचा मागास प्रवर्ग या प्रवर्गातून मी या निवडणुकीत उभारलेलो आहे. 25 वर्षे झाली मी कला, क्रीडा, सामाजिक क्षेत्रात या क्षेत्रात काम करत आहे. समाजाचे काहीतरी आपण देणे लागतो या उद्देशाने, या हेतूने मी सामाजिक कार्यात अग्रेसरपणे काम करत आहे. जवळजवळ मी या प्रभागात अनेक शाळा आहेत, अनेक मंडळ आहेत. त्या मंडळांच्या माध्यमातून शाळेच्या मध्ये प्रत्येक शाळेत मी दरवर्षी जे शाळेला काही लागतं, वही असू दे, काय अनेक ठिकाणी ड्रेस लागतात, कुणाला शालेय साहित्य लागतं, या सर्व वस्तू मी दरवर्षी प्रत्येक शाळेत प्रामाणिकपणे पोच करतो. कारण आमच्या प्रभागात एक हातावरची मोलमजुरी करणारे, हातावरचे पोट असणारे असे बरेचसे म्हणजे नागरिक आहेत. त्यामुळे आपल्या प्रभागातील शाळेतील विद्यार्थ्यांना कोणत्याही शैक्षणिक अडचणी येऊ नये यासाठी मी आपल्या प्रभागातील ह्या भागातील सर्व शाळांना जे मदत करता येईल ती मी आजपर्यंत करत आलेलो आहे. मंडळांना देखील माझे प्रत्येक वर्षी न काही म्हणजे तिने मागता प्रत्येक वर्षी मी मदत करतोय. ज्यांना जे काही लागते ते मी त्यांना देण्याचा प्रयत्न करतो. त्यांना म्हणजे तिने जे स्पर्धा भरवतात, इतर कोणते धार्मिक शैक्षणिक कार्यक्रम घेतात, सांस्कृतिक कार्यक्रम घेतात, त्या सर्व कार्यक्रमांना मी माझ्या परीने मदत करत आलेलो आहे. आणि मी अग्रेसरपणे सक्रिय राहून प्रत्येक म्हणजे कोणत्याही धार्मिक कार्य असू दे त्यात अग्रेसर राहून मी प्रत्येकांना माझ्या परीने मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ज्यावेळी कोरोनाची परिस्थिती उद्भवली त्यावेळी सर्व नागरिक हतबल झाले होते, परंतु मी तिसऱ्या दिवशी रस्त्यावर उतरून सर्व नागरिकांना जे मदत करता येईल ती मदत केली. मी त्यावेळी प्रथम या कोणी म्हणजे बाहेर पडत नव्हते त्या टायमाला मी तिसऱ्या दिवशी बाहेर पडून सर्व नागरिकांना 3000 मास्कचे वाटप केले. त्यावेळी अशी परिस्थिती होती की भाजी देखील मिळत नव्हती, परंतु मी रोज एक टेम्पो भरून भाजी एक आठवडाभर प्रत्येक प्रभागात लावत होतो. प्रत्येक प्रभागात ज्यांना धान्याची गरज होती त्यांना धान्याची पाकिट दिले. अशा ज्यांना औषधाची गरज होती औषधं दिली. एनर्जी गोष्ट ती म्हणजे ज्यावेळी गरज होती ती औषध मी त्या प्रत्येक नागरिकांना पोच केली. 1000 बॉटलची मी एनर्जी गोष्ट जी लागत होती ती जवळ 1000 बॉटल मी या प्रभागात पोच केलेली. समाजकार्याची मला आवड असल्यामुळे येथील लोकांनी पण देखील मला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे. माझे काम व माझ्या कामाची पोचपावती आज या निवडणुकीत मला या उमेदवारीमुळे मिळालेली आहे. मी गेली 20 वर्ष 2004 पासून बट्टी साहेबांच्या माध्यमातून जोडला गेलेलो आहे. 2008 पासून त्यांच्या म्हणजे एकनिष्ठपणे एकसंघपणे या प्रभागात काम करत आहे. बंटी साहेबांना च्या माध्यमातून या प्रभागात प्रचंड मी निधी आणलेला आहे. जे काम बंटी साहेबांना मी सांगितलं व पाठपुरावा केला ते काम त्यांनी मला भरपूर निधी देऊन पूर्ण केलेला आहे. प्रथमतः आमची म्हणजे मोठे काम म्हणजे आमचा एक उड्डाणपुलाचे होते, रेल्वे उड्डाणपूल. 57 लाखाचा उड्डाणपूल होता. त्या उड्डाणपुलाचा आम्ही साहेबांकडे मागणी केली, पाठपुरवठा केला. तो उड्डाणपूल साहेबांनी प्रचंड निधी म्हणजे 57 लाख रुपयेचा निधी होता. तो तिथे समस्या सगळ्या दूर करून तो निधी आम्हाला साहेबांनी दिला व तो निधी नंतर थोडा 57 लाखानंतर तो वाढत गेला, तो 80 लाखापर्यंत गेला. ते काम आम्ही साहेबांच्या माध्यमातून पूर्ण केलेलं आहे. हे रेल्वे लाईन आमच्या विक्रमगड रेल्वे लाईन गेलेले, त्या रेल्वे लाईनच्या कडेने रेल्वे लाईनचं काम चालू असताना तिथे ड्रेनेजचे चॅनल होते, ते गटर चॅनल होते, ते उकरले गेले. त्यामुळे ह्या नागरिकांना आमच्या गल्लीत एवढा त्रास झाला की गटर सर्व तुंबलेले. साहेबांना आम्ही फक्त शब्द टाकला व त्यांचा पाठपुरावा. साहेबांनी आम्हाला प्रथमतः एका दिवसात 25 लाखाचा निधी आम्हाला तिथे लावून ते काम पूर्ण केलं व नंतर 45 लाखाचा निधी देऊन ते जवळजवळ 60 लाखाचे काम असे ते पुढे रेल्वे लाईनची पूर्ण केले. साहेबांच्या माध्यमातून मी आमच्या श्री साई तरुण मंडळ आहे इथं एक 15 लाखाचा हॉल मी मंजूर करून पाठपुरावा करून तो साहेबांच्या माध्यमातून पूर्ण केलेला आहे. नंतर बरेचशी अशी साहेबांच्या माध्यमातून आम्ही
गटर चॅनल असू दे, कॉन्क्रीट असू दे, असे निधी आणलेला आहे. ऋतुराज दादा ज्यावेळी आमदार होते त्यावेळी 80 लाखाची कामं ठरली, परंतु त्यातली फक्त 2 रस्ते, डांबरीकरण रस्ते 10 लाखाची पूर्ण झाले. कारण बाकीचे सत्ता परिवर्तन झाल्यामुळं ते निधी आमचा तो परत गेलेला. साहेबांचा त्यांच्या कामाचा जे प्रभाव माझ्यावर पडलेला आहे त्यामुळे साहेबांशी जोडला गेलेलो आहे. साहेबांशी एकनिष्ठ राहिल्यामुळे माझे काम व लोकांचा इथला प्रतिसाद असल्यामुळे साहेबांनी मला आज ही काँग्रेस पक्षाची उमेदवारी दिलेली आहे. त्याच पद्धतीने टेमलाईवाडी येथे आपली कोल्हापूर महानगरपालिकेची एक शाळा आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने कोल्हापुरामध्ये 2 नंबरमध्ये आपली ती शाळा गणना केली जाते. त्या शाळेतील येथील सर्व विद्यार्थी, गोरगरिबांचे विद्यार्थी त्या शाळेत आहेत. त्या शाळेत पण देखील कशा पद्धतीने चांगले उपक्रम करता येईल, कशा पद्धतीने त्या विद्यार्थ्यांना चांगल्या सोयी पुरवता येतील, हा देखील माझा प्रयत्न असणार आहे. तसेच आपल्या इथे मिलिटरीत व पोलीस भरतीला अनेक युवक युवती प्रयत्न करत असतात. त्यांना त्यासाठी या व येथील प्रभागातील मुलांना, युवतींना, युवकांना एक चांगल्या प्रकारे वाचनालय व अभ्यासिका बांधण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तसेच इथे एक चांगल्या प्रकारची भाजी मंडई व्हावी, हा देखील माझा यापुढे प्रयत्न असणार आहे. मी कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये निवडून गेल्यानंतर या शासकीय महानगरपालिकेच्या ज्या सोयी सुविधा आहेत त्या कशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करता येईल ते करणार आहे. दाखल्यांच्या समस्या असू दे, लोकांच्या गुंठेवारीच्या प्रचंड प्रमाणात समस्या आहेत, घरफाळा, पाणी बिल या देखील समस्या आहेत. या समस्या मी तिथे जाऊन पूर्ण करणार आहे. कोल्हापूर महानगरपालिकेतून जास्तीत जास्त निधी आणून मी या भागाचा कशा पद्धतीने विकास करता येईल हे देखील मी माझा तिथे प्रयत्न असणार आहे. बंटी साहेबांच्या माध्यमातून, ऋतुराजदादांच्या माध्यमातून मी या प्रभागात जास्तीत जास्त निधी खेचून आणून विकास कामे रखडलेली आहेत ती विकास कामे पूर्ण करण्याचा मी 100% प्रयत्न करणार आहे. या कोल्हापूर शहरातील नागरिकांचा, शहराचा देखील मी समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. गेली 2.5 वर्षे या शहराची या प्रशासक असल्यामुळे वाताहत झालेले आहे. येथील रस्ते अतिशय खराब झालेले आहेत. नागरिक या रस्त्याने त्रस्त झालेले आहेत. त्यासाठी मी महानगरपालिकेच्या सभागृहात प्रखरपणे आवाज उठवून त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच आपल्या कोल्हापूरमध्ये बाहेर आई महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी अनेक लोक बाहेरील परराज्यातून येतात. मग महिलांना तिथे स्वच्छतागृह नसल्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्या स्वच्छतागृहाची देखील मी चांगल्या पद्धतीने व्हावे ह्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तसेच आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पार्किंगचे पण मोठा प्रश्न आहे. चांगल्या पद्धतीने कशा पार्किंग करता येईल हे देखील आम्ही तिथे प्रयत्न करणार आहे. तसेच रंकाळा असू दे, अनेक ठिकाणी पर्यटक स्थळ असू दे, ते कशा पद्धतीने आपल्याला तिथे डेव्हलपमेंट करता येईल, चांगले करता येईल हे देखील आमचा तिथे प्रयत्न असणार आहे. लोकांचा माझ्यावर असणारा विश्वास व बंटी साहेबांचा देखील त्यांनी माझ्यावर टाकलेला विश्वास हा मी सार्थक करण्याचा 100% इथे माझा प्रयत्न असणार आहे. काँग्रेसने व बंटी साहेबांनी जी माझ्यावर उमेदवारी देऊन विश्वास टाकलेला आहे, चांगले काम करून तिथे प्रयत्न करून मी त्यांचा विश्वास कुठे म्हणजे तडा जाणार नाही याचा देखील मी माझा प्रयत्न असणार आहे. मला काँग्रेस पक्षाने जी उमेदवारी दिली आहे, आमचे काँग्रेस पक्षाचे जे चिन्ह आहे हात, व माझ्याबरोबर माझ्या पॅनलमध्ये 3 उमेदवार आहेत. आमच्या सर्वांची चिन्ह हात आहे. या हातासमोर 4ही हातासमोरील बटन दाबून आम्हाला विजयी करावे नम्र आवाहन करत आहे. व आम्ही निवडून आल्यानंतर आम्ही 4ही जण या प्रभागाचा कशा पद्धतीने विकास करता येईल यासाठी आमचे 100% प्रयत्न आमचे असणार आहेत. आम्ही 24 तास या प्रभागासाठी उपलब्ध राहू. त्यामुळे मला आमच्या या चिन्हासमोरील 4ही हात चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला प्रचंडपणे मताने विजयी करावे ही मी नागरिकांना नम्रपणे विनंती करतो.